आता मी आलो दौलताबाद किल्ल्याला. आमचा मित्र आकाश अजय येते तोफा दाखव एकदा. पाणी भेटत नाही त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही येताना पाणी जरूर घेऊन या. आकाशचं बरोबर, त्याच्यामुळे आम्ही एक सोडून दोन बिसल्याऱ्या चालल्यात मित्र. आता जे इथून पुढे चालू होते बघ भूलभुलैया. भूलभुलैया म्हणजे या किल्ल्याचं कवच होत आहे त्या टायमिंगला. भूलभुलैया म्हणजे व्हॉट इज भूलभुलैया? ह्या किल्ल्याचं कवच होतं. भूलभुलैया म्हणजे काय? मगरा नाही रे, मगर तो भाई पुढे येत. नाही ते मग त्या काळात जे रे ही विहीर कमीत कमी तुला सांगतो किल्ल्यावर राहणार आहे ना, आणि आजूबाजूच्या लोकांचं सगळ्याचं पाण्याचं सोर्स इथं होतं. कोण होता इकडे हे रिवर माहिती रे थोडंफार, त्याच्यामुळे माहिती. गाईस ते पोरग चाललंय तिकडं मग. त्यावेळेस ह्या विहिरीत किल्ल्यावरती तर होतीच, पण आजूबाजूचे जेवढे गाव होते का त्या सगळ्यांचं पाण्यात स्रोत होतं. आणि ह्या विहिरीचं वैशिष्ट्य एक आहे जे त्यावेळी विहिरीतलं पाणी संपत नाही कधीच. आजूबाजूला कोणते गाव आहेत? आजूबाजूला जेवढे बी होते का तेवढे इलाक्यात तेव्हा सगळी इथे यायची विहीर पाणी प्यायला. मग सैनिक वगैरे इथंच राहायचे तेव्हा बी इथंच पाणी प्यायचे. कुठले सैनिक? किल्ल्यावरचे जे सैनिक होते का ते सैनिक वगैरे. कोणता किल्ला आहे ते सांग. हा किल्ला आहे, याचं पहिलं नाव आहे दौलताबाद. नंतर यादव काळात जेव्हा बनला तेव्हा दौलताबाद ठेवलं होतं. नंतर आता देवगिरी ठेवलेले. नंतर औरंगाबाद, नंतर देवगिरी किल्ला आहे, आता देवगिरी ठेवले परत. पण या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे त्याला कुणी जिंकू शकलं नाही अजून. ठीक आहे. किल्ल्यावरील भारतमाता देवीचं मंदिर आणि ही तर जी वास्तू दिसते ही सगळी पहिल्या किल्ल्यापासून जी जुन्या काळातलीच वास्तू आहे. नवीन काही चेंजेस केलेले नाहीत आणखी. पण अजून पण त्याची मजबूती इतकी की आणि त्याला 100 वर्ष पण काय व्हायचं नाही. आणि पूर्ण मंदिर जर म्हटलं तर पूर्णीकडे तशीच जुन्याच काळातली वास्तू सगळी, नवीन काय बनवलेलं नाही. त्या साईडला जरी बोललं ह्या साईडला जरी बोललं तरी आता आपण इथं किल्ल्याच्या अर्ध्या वाट्यावर आपण, आणखी किल्ला वरती अर्धा आहे. तिथं वरती मेंढा तोप म्हणजे तिथून शत्रू इथं वर येऊ नये म्हणून ती मेंढा तोप असायची. तर तिथून जर वाचून बिचून जर आलाच पुढं तर हा ब्रिज आहे का वरती घ्यायची. आणि त्यात जे पडले काही ते ह्याच्यात खाली सगळ्या मगरी वगैरे असायच्या. त्याच्यामुळे हे पाण्याचं कवच होतं किल्ल्याला चारी बाजूने, शत्रूंपासून धोका होत नव्हता म्हणून. त्या तोफीपासून जर कोणी वाचलं तरी इथे काय जायचे. इथून जर वाचलं तर पुढं किल्ल्यात भूलभुलैया ते तुम्हाला दाखवतो वरती गेल्यानंतर. आणि वरून परत वरती 2 तोफा आहेत, त्याच्या ह्याच्यातून वाचून मग किल्ल्यावरती जाऊ शकत होता माणूस. म्हणजे एवढं अवघड होतं. पण किल्ल्याच्या सर्वात वरती भागावर आलो. हे तुम्हाला दिसत असं आजूबाजूला सगळा किल्ल्याचा परिसर. हे चांद मिनार, हे खाली पार्किंग वगैरे तिकडं. आता आपण किल्ल्याच्या सगळ्यात वर टॉपच्या भागाला आलो. तिकडं त्या साईडला इकडे मगर तो पण ते. आणि हे जे तुम्हाला वरती दिसतंय हे राणी महल. इथं राजा राणी पहिले राहायचे. त्याच्यावरती एक 2-3 तोफे आहेत ते आपण वरती गेला बघणार आहोत. आणि खाली हे जिथपर्यंत दिसतंय तुम्हाला ह्या सिटी हे खाली इथपर्यंत सगळा किल्ल्याचा परिसर. हे काही अवशेष पडलेले आहेत, आणखी पडझड झालेली थोडी त्याच्यामुळे, नाहीतर पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. आता हे खाली चांद मिनार वगैरे हे. आता आपण आहेत राणी महलच्या खाली. हे समोर जर बघितलं तुम्ही तर हा आहे राणी महल. ही साईडची तटबंदी आहे, ही पूर्ण दगडाची आहे. आणि जुनी तटबंदी आता नवीन काय बांधलेलं नाही. इकडून ह्या साईडकडून पण तटबंदी होती, पण आता इथं पडझड झालेली त्याच्यामुळे दिसत नाही. या साईडनी थोडी आहे. वरती राजा आणि राणी हे 2 जण राहायचे, यांचं महल आहे. आणि त्याच्यावरती 2-3 तोफा आहे. हे असं संपूर्ण परिसर दिसतोय गडावरनं वरनं, डोंगर रांगा वगैरे सगळं वरती या साईडतून दिसतंय. आता आपण आलो राणी महलाच्या स्टार्टिंग पॉइंटला आहे. हा इथून सुरुवात होती महलमध्ये जायला. ही पहिल्यांदा इकडे पॉइंट आहे. नंतर पुढं हा इकडून खाली इथून जर पाहिलं तर आजूबाजूचा परिसर सगळा दिसत होता. हे पलीकडे वगैरे इकडे मशाल लावायला त्याला जागा आहे. परत आता इथून परत 2 इथून परत असा भूलभुलैयासारखा एक रोड आतमध्ये जाण्यासाठी. हे राणीच्या सुरक्षेसाठी होतं की जर कोणी सैनिक वर आलं तर लवकर वरती यावं नाही यासाठी. बघितलं तर पूर्ण परिसर दिसायचा खाली जर पाहिलं. म्हणजे इतकी सुरक्षा एवढं भूलभुलैयासारखं फक्त राजा राणीच्या सुरक्षेसाठी. जरी वरती काही आक्रमण वगैरे झालं, आक्रमणाची शक्यता होती. हां, हे पूर्ण महल होते. करू बंद.